आता हे एवढे मोठे गुलाबजामुन आम्ही कुठून आणले आणि कसे काय पाहूया पुढे. सो हेमलोजी, परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आपल्या कॉलेजमध्ये जे सगळ्यात दूर हे हिरवे हिरवे नेटच लावले होते ना, वाटते नवीन नवीन झाडं लावले कॉलेज ना. मग लगेच चालले आले आपण आपल्या डिपार्टमेंट वरती आणि आपल्या एका प्रोजेक्ट साठी हे ऍसिड लागत होतं. आणि इकडे आले तर काय पाहता की डायरेक्ट कॉलेजमध्ये फ्रीज सुधारणं चालू होतं. नानी करायचा न कॉलेजचा पाहिला का कोणत्या कॉलेजमध्ये असं. मग लेक्चर करून आपण चालले आले आपल्या रूम वरती. मग थोडा वेळ थांबले, म्हटलं चला बाहेरून खाऊन पिऊन येऊ. मस्तपैकी रेडी किटी झाला तुमचा भाऊ म्हणा, लगेच निघाला जाण्याकरता. आणि आपल्या जळगाव मध्ये दुसरं काही दिशे ना दिशे, बाकी हॉस्पिटल एवढे दिसतील की पाहता भावानांनी. आणि हा पहा भाऊ खतर के खिलाडी. आणि आपल्याला हा बँड बी दिसून गेला होता. आणि आपण रूमवर आले तर काय पाहता की गुलाबजामुन दिसत होते रूमवर. त्याला म्हटलं का बे काय एवढे गुलाबजामुन खाशीन तू? तो बोलला हा खाऊन घे. त्याला म्हटलं खाय भो. आणि या मॅन्युअल पहाडी किती पडले इथं. आता कालच्या मोर्चासाठी कोण कोण येणार आहे त्याचा आपला हा तन्मय भाऊ नाव लिहित होता. आणि या रूम मध्ये पहा किती बेड टाकले होते तर, म्हणजे किती जण झोपू शकता या रूम मध्ये तुम्ही अंदाजा लावू शकता. आता सगळ्याच्या रूम मध्ये जाऊन सगळ्या चेक करणं होतं की कोण कोण येते कोण कोण येत नाही. अर्ध्या मुलांच्या आता रूमलेस कुलूप लागेल होतं. आणि आम्ही सगळ्यांच्या रूमांमध्ये असे घुसत होते की काय झालं आणि काय नाही. अर्धे मुलं रेडी झाले, अर्धे नाही. तेच कारण की आम्हाला घरी जाणार. आणि या रूम मध्ये आले तर पुरी गँग बसेल होती आपली आडी. तेवढ्या चाललेले आपण खाले आणि आपण आपले फिंगरप्रिंट देऊन दिले 4-5 दिवसाचे खट्टे देऊन दिले. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये.